योग्य नसलेली विधानं म्हणजे अयोग्य विधान ओळखायची, म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे. ठीक आहे. जेव्हा ध्वनी लहरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवास करतात तेव्हा त्यांचा वेग आणि तरंग लांबीमध्ये बदल होत नाही, परंतु वारंवारतेमध्ये बदल होतो. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. इकडे काय दिले? वेग. वेग म्हणजे काय? वेलॉसिटी. तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंग्थ. वेलोसिटी आणि वेव्हलेंग्थ मध्ये चेंज होत नाही आणि फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज होतं, असं पहिलं स्टेटमेंट आहे. योग्य असलेले विधान ओळखायचे. काय वाटतं तुम्हाला? चूक आहे नाही? कारण का वारंवारता आणि तरंग लांबी जी आहे ती काय सांगा, एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर वारंवारतेमध्ये बदल झाला तर डेफिनेटली यात सुद्धा बदल होत असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सी आणि स्पीड हे एकच आहे, त्यामुळे मग ते पण सोबतच बदलणार, त्यामुळे हे विधान चूक आहे. जर चूक असेल, आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहेत, म्हणजे हे उत्तर होऊ शकत नाही, होऊ शकत. बरोबर. ध्वनीचा माध्यमातील वेग त्याच्या वारंवारतेवर अवलंबून नसतो. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. एखाद्या मीडियम साऊंडची स्पीड ही त्याच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून नसते, असं दिले. काय वाटतं तुम्हाला? रॉंग आहे, करेक्ट आहे? फ्रिक्वेन्सीवर ध्वनीचा माध्यमातला वेग अवलंबून असतो का? स्टेटमेंटच नाही कळालं. कळालं? स्पीड ऑफ साऊंड इन अ मीडियम इज इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. इंडिपेंडेंट म्हणजे अवलंबून नसणे, लक्षात ठेवा. बरोबर आहे का चूक आहे? एखाद्या माध्यमातून समजा साऊंड ट्रॅव्हल करतोय, समजा आता असं कन्सिडर करा एक सॉलिड मीडियम आहे. समजा अल्युमिनियम आहे. अल्युमिनियम मधून साऊंडची स्पीड 25 डिग्री सेल्सिअसला 6400. ठीक आहे. त्यानंतर पाणी समजा समुद्रातलं लिक्विड, तिथे समजा 1500 आहे, आणि हवा आहे समजा तिथे समजा 330 किंवा 332 मीटर पर सेकंद आहे. आता मला सांगा प्रश्न काय विचारलाय, स्टेटमेंट काय आहे? स्पीड ऑफ साऊंड इन अ मीडियम, कुठलं पण मीडियम घ्या ना तुम्ही, सॉलिड घ्या, लिक्विड घ्या किंवा गॅस घ्या, इज इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजेच वारंवारतेवर अवलंबून नसते. करेक्ट आहे. काय संबंध वारंवारतेचा त्याचा? जर वारंवारतेचा संबंध असतात मग आपण असं लिहू शकलो नसतो ना, आपल्याला स्पेसिफिकच लिहावं लागलं असतं प्रत्येक वेळेस. तर जशी म्हणजे वारंवारतेनुसार लिहावं लागलं असतं, इतक्या वारंवारतेला एवढं. 6400 लिहिलं ना आपण, ते काय मेन्शन करावं लागलं असतं? किती फ्रिक्वेन्सीला. 1500 लिहिलं ना आपण, इथे काय लिहावं लागलं असतं? किती फ्रिक्वेन्सीला. हवेत किती लिहिलं? 332. काय लिहावं लागलं असतं? किती फ्रिक्वेन्सीला. फ्रिक्वेन्सी लिहितो का आपण? स्पीड सांगताना नाही लिहित, म्हणजे ते इंडिपेंडेंट म्हणजे अवलंबून नाही. म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय? योग्य नसलेले विधान ओळखायचे. योग्य नसलेले विधान कुठले? फक्त ध्वनी तरंग हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे तरंग असतात? साऊंड वेव्स आर विच टाइप ऑफ वेव्स फ्रॉम द फॉलोइंग? ट्रान्सवर्स, लॉन्जिट्युनल, मेकॅनिकल का इलेक्ट्रोमॅग्नेटिक? फक्त लॉन्जिट्युडिनल. ठीक आहे. पण मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे सांगा क्या हो सकता है इसका उत्तर? ए आणि बी पण होऊ शकतं ना. ए आणि बी, कारण काही वेळा साऊंड वेव्स काय असतात रे? ट्रान्सफर्स पण असतात काही वेळा. पण मेजॉरिटी किंवा मेनली बेसिकली साऊंड वेव्स काय सांगितलं? फक्त अनुतरंगच सांगितलं, म्हणजे लॉजिट्युडल वेव्स सांगितलं. तो मला फरक लक्षात आहे का? नाही लक्षात? अनुतरंग म्हणजे काय आणि अवतरंग म्हणजे काय? याला म्हणायचं लॉन्जिट्युडल वेव्स आणि याला म्हणायचं ट्रान्सफरस वेव्स. फरक एवढा आहे, अनुतरंगामध्ये जेव्हा साऊंड प्रपगेट होतो तेव्हा तो ह्या दोन बिंदूच्या मध्यस्थितीला पॅरलल प्रपोगेट होतो, आणि इकडे परपेंडिक्युलर. मी तुम्हाला उदाहरण पण सांगितलं, कुठलं? फुटबॉल आणि व्हॉलीबॉल, बास्केटबॉल. फुटबॉल आणि बास्केटबॉल, हे काय? फुटबॉल आणि हे काय? बास्केटबॉल. म्हणजे ते पार्टिकल्स टू आणि फ्रो मूव्ह होतील आणि ह्या मेन पोझिशनला कशा असतील? पॅरल असतील. इथे पार्टिकल टू आणि फ्रो मूव्ह होतील, पण त्यांची डिरेक्शन काय असणार? परपेंडिक्युलर असणार. हे साऊंड वेव्हच्या बाबतीत हा प्रकार पाहायला मिळतो, आणि बाकीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या बाबतीत हा प्रकार पाहायला मिळतो आपल्याला. साऊंड वेव्हला काय म्हटलं जातं? लॉन्जिट्युडनल वेव्स म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, इकडे साऊंड असा ट्रॅव्हल होणार, इकडे साऊंड मात्र असा ट्रॅव्हल होणार. साऊंड म्हणजे जी काही एनर्जी असेल ती, समजले का? हे परपेंडिक्युलर असणार आणि हे पॅरलल असणार. मेकॅनिकल पण येईल ना? हो. तुम्हाला पर्याय काय दिलाय? पीसी दिले का? येस, हे दोन्ही पण करून टाका. मेकॅनिकल साऊंड वेव्स जे आहे ते मेकॅनिकल वेव्स पण आहेत, कारण मी तुम्हाला हे पण सांगितलं की साऊंड वेव्सला काय लागतं रे?
मीडियम लागतं, आणि मीडियम जर लागत असेल तर त्या विरुद्ध आणखी काय नाव आहे, मेकॅनिकल. तो बी आणि सी हे पण त्याचं उत्तर होऊ शकतं. ठीक आहे, बी आणि सी. मी ए बी असं उगाच लिहिलं होतं ना, तुम्हाला सांगितलं म्हणून. ध्वनीच्या हवेतील वेगाला सॉनिक वेग म्हणतात का? आणि सॉनिक वेगाच्या प्रकारापैकी योग्य असलेली जोडी ओळखा. सुपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा जास्त वेग, सबसॉनिक म्हणजे ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा कमी वेग, आणि हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा खूप कमी वेग. ही चूक आहे ना, बरोबर आहे. पहिले दोन करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. सॉनिक स्पीड जे आहे ना रे, सॉनिक साऊंडची स्पीड जी आहे, साऊंडच्या स्पीडला सॉनिक स्पीड पण म्हणतात. कुठली स्पीड? सॉनिक स्पीड. सॉनिक स्पीड कशात मोजतात? कशामध्ये? मॅक नंबर मध्ये. कशामध्ये? मॅक नंबर मध्ये. मग जर समजा साऊंडची स्पीड, एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड, समजा एखाद्या वस्तूची जी गती आहे ती आणि साऊंडची हवेतली स्पीड जर सेम असेल तर त्याला काय म्हटलं जातं? 1 मॅक स्पीड. 1 मॅक. आणि जर समजा एखादा ऑब्जेक्ट, समजा साऊंडची स्पीड आपण कन्सिडर करूया 332 मीटर पर सेकंद. मग जर समजा हा ऑब्जेक्ट 332 नेच जर मूव्ह होत असेल तर याची स्पीड काय म्हणायची? सॉनिक म्हणायची. काय म्हणायची? सॉनिक. सॉनिक स्पीड म्हणजे इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ द स्पीड इक्वल टू द स्पीड ऑफ साऊंड इन एअर, त्याला सॉनिक म्हणायचं. मग जर समजा हा ऑब्जेक्ट 332 च्या ऐवजी 232 ने मूव्ह होत असेल तर याला सबसॉनिक म्हणायचं. काय म्हणायचं? सबसॉनिक. म्हणजे मॅक नंबर 1 पेक्षा कमी. कळलं ना? आणि जर समजा हाच ऑब्जेक्ट 432 ने मूव्ह होत असेल तर त्याला सुपरसॉनिक म्हणायचं. आणि जर समजा 1500 च्या पुढे मूव्ह होत असेल तर हायपरसॉनिक म्हणायचं. काय म्हणायचं? हायपरसॉनिक. हायपरसॉनिक म्हणजे किती? ऑलमोस्ट 5 पट किंवा त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. चला, ध्वनीची गुणवत्ता आणि तीव्रता समजण्यासाठी मानवी कानाचा कोणता भाग महत्वाचा आहे? Which part of the human ear plays important role to understand quality as well as intensity? Ear pinna, cochlea, malleus, incus. बोलो. शिकवलं मी तुम्हाला. याचा काही संबंध आहे का रे? याचा काहीच संबंध नाही. यांचा काही संबंध आहे का? मॅलियस इनकस स्टेपचा काही संबंध आहे का? काहीच नाही. मग इंटेन्सिटी किंवा क्वालिटी कोण? कॉक्लिया. कॉक्लिया हा आपला कानाच्या आतला तो भाग असतो जिथे साऊंडचे व्हायब्रेशन रिसीव्ह करून कुठे पाठवले जातात? ब्रेनकडे पाठवले जातात, कर्णावर्त म्हणतात. तर या ठिकाणी साऊंडची इंटेन्सिटी आणि क्वालिटी आपल्याला समजते. याच्या अलीकडे ते 3 बोन्स असतात. कुठले? मॅलियस इनकस आणि स्टेप्स, नाही का? याच्या अलीकडे असतो पडदा आणि याच्या अलीकडे असतो तो इयरपिन. समजलं का? हा बाह्य कर्ण, हा मध्य कर्ण आणि हा अंतकर्ण. ते इनर इयर, हे मिड इयर आणि हे आउटर इयर. ठीक आहे. त्याचं उत्तर काय? कॉक्लिया. ठीक आहे. ध्वनीच्या हवेतील वेगावर परिणाम करणारे घटक ओळखा. तापमान परिणाम करतं का? मॉइश्चर करतं का? डेन्सिटी करतं का? आणि प्रेशर पण करतं का? सांगा. सगळे करतात का? ध्वनीच्या हवेतील वेगावर परिणाम करणारे घटक तापमान आहे का? हो आहे. आता हे गेलं. आर्द्रता आहे का? मॉइश्चर? हो आहे. शिकवलं मी तुम्हाला. दोघं पण कसे सांगा? डायरेक्टली का इनव्हर्सली? का एक डायरेक्टली का इनव्हर्सली? दोघं पण डायरेक्टली. टेम्परेचर वाढलं की साऊंडची स्पीड वाढते आणि मॉइश्चर जरी वाढलं तरी साऊंडची स्पीड वाढतेच. ठीक आहे. आता ब आहे म्हणजे हे ऑप्शन गेले. बरोबर आहे. डेन्सिटी करते का आणि प्रेशर करते का? डेन्सिटीचा संबंध तापमान आद्रशी येतो ना, हे पण करतं ना. प्रेशरचा पण येतो ना तापमानी संबंध, हे पण करतं. म्हणजे काय उत्तर मग त्याचं? अ, ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 4. फक्त आपण डिस्कस करताना हे दोन कन्सिडर केले होते, पण तापमान आणि आर्द्रता डिस्कस करताना आपण डेन्सिटीचा उल्लेख केला होता ना. आणि डेन्सिटी संबंध याच्याशी पण येतो ना. कोणाशी? प्रेशरशी. प्रकाश जेव्हा लाईट सुरू झाला, लाईट प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही? स्पीड, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी का एम्प्लिट्यूड? वेग, तरंग लांबी, वारंवारता काय? When light travels from one medium to another medium, which characteristic does not change? कुठला गुणधर्म बदलत नाही? वेग बदलतो का? वेग बदलतो ना. स्पीड चेंज होते एका मीडियम दुसऱ्या मीडियम जाताना. तरंग लांबी बदलते का? फ्रिक्वेन्सी बदलते का? सांगा पटकन. हे दोघं बदलतात का? बर, तुम्हाला आणखी एक लॉजिक मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं. हे दोघं काय सांगा? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तुम्ही याच्यातले एक बदलत असं म्हणू शकत नाही.
असं म्हणू शकत नाही. का बरं? जर तुम्ही म्हणले वेव्हलेंथ बदलते, मग तर वारंवारता पण बदलणार. समजलं ना? म्हणजे हे दोन्ही उत्तर होऊच शकत नाही. हे बदलतंय. आता आपल्याला प्रश्न विचारला कुठला गुणधर्म बदलत नाही, म्हणजे दोघं तर याचं उत्तर नाहीच आहे. हे पण नाही, म्हणजे एकच ऑप्शन राहिला आपल्याकडे. कुठला आता? अँप्लिट्यूड. ऍक्च्युअली अँप्लिट्यूडचा संबंध कशाशी माहिती आहे ना? साऊंडशी. आणि तो प्रश्न इकडे कुणाशी संबंधित लावलाय? प्रकाशाशी, ऍज अ एनर्जी म्हणून. ठीक आहे. विद्युत चुंबकीय पट्ट्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मध्ये प्रकाश किरणांची तरंग लांबी वेव्हलेंथ किती असते रे? वेव्हलेंथ इज द वेव्हलेंथ ऑफ रेंज ऑफ विजिबल लाईट 400 ते 700 नॅनोमीटर. 400 ते 700 नॅनोमीटर. ठीक आहे. पुढे, उन्हाळ्यात जमिनीलगत मृगजळ म्हणजे मिराज तयार होण्यासाठी कुठली घटना कारणीभूत असते? डिस्पर्शन का स्कॅटरिंग का डिफ्रॅक्शन का रिफ्रॅक्शन? कुठली? डिफ्रॅक्शन, अपवर्तन. ऍक्च्युअली आणखी मोस्ट करेक्ट आन्सर वुड बी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे उन्हाळ्यामध्ये जमीन तापली की हा जो सूर्यप्रकाश किंवा सूर्यकिरणे हे जमिनीवरून रिफ्लेक्ट न होता जमीन तापल्यामुळे काय होतं, हवेचे दोन मीडियम तयार होतात. हे हॉट मीडियम आणि हे कोल्ड मीडियम. मग ते जे प्रकाश किरण आहे ते या हॉट आणि कोल्ड मीडियमची डेन्सिटी बदलल्यामुळे ते वरच्या वरच रिफ्लेक्ट होतात, हवेतल्या हवेतच. आणि या ठिकाणी मग हवेचं असं आपल्याला शिवरिंग पाहायला मिळतं. याला मिराज म्हणतात, मृगजळ म्हणतात. पण हे केव्हा दिसतं? फक्त उन्हाळ्यातच. कळलं ना? कशाचा परिणाम आहे हा? टोटल इंटर रिफ्लेक्शन. पण टोटल इंटर रिफ्लेक्शन संपूर्ण आंतरिक परावर्तन कुणामुळे असतं? अपवर्तनामुळे असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. डायडॅश हे उपकरण पाणबुडीमध्ये पाण्याच्या आतून बाहेर निरीक्षणासाठी वापरलं जातं. पेरिस्कोप शिकवलं ना तुम्हाला मी. कोण दाखवलं मी तुम्हाला तेव्हा? हिटलर. आठवतं तुम्हाला? पेरिस्कोप वापरलं जातं. सांगा बरं, पेरिस्कोप मध्ये किती मिरर वापरतात? 2 मिरर एकमेकांसोबत कोणत्या अँगल मध्ये बसवले असतात? 45 डिग्रीच्या. किती डिग्रीच्या? 45 डिग्रीच्या. पेरिस्कोप हे असं उपकरण आहे, नाही का? हे असं उपकरण आहे पेरिस्कोप. इकडे एक मिरर असतो आणि इकडे एक मिरर असतो. किती डिग्रीचा? 45 डिग्रीचा. दोन मिरर एका स्पेसिफिक प्लेन मिरर. हा, चलो पुढे. खाली नमूद केलेल्या घटना कोणत्या प्रक्रियेमुळे घडून येतात? आकाश निळे दिसणे, समुद्राचे पाणी निळे दिसणे, संधी प्रकाश दिसणे, दिवसा सगळीकडे उजेड दिसणं. हे सगळं विकिरण म्हणजे काय रे? स्कॅटरिंगचा परिणाम आहे. कशाचा? स्कॅटरिंगचा. स्कॅटरिंग म्हणजे काय? स्कॅटरिंग म्हणजे प्रकाश वातावरणातल्या कणांवर आदळून भिन्न भिन्न दिशांना जाणे, स्प्रेड होणे, पसरणे, याला म्हटलं जातं स्कॅटरिंग. स्कॅटरिंगचा इफेक्ट कोणी स्टडी केला? सी.व्ही. रमन यांनी. सी.व्ही. रमन यांनी सांगितलं की जेव्हा प्रकाश किंवा प्रकाशाचे कण, कुठले रे? फोटॉन्स, वातावरणातल्या मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्ट होतात आणि त्यांचं स्कॅटरिंग होतं, तर त्यांचं स्कॅटरिंग झाल्यानंतर त्यांची एनर्जी आयदर वाढते नाही तर कमी होते. ऊर्जा एकतर वाढते नाहीतर ऊर्जा एकतर कमी होते. ऊर्जा वाढली म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली, ऊर्जा कमी झाली म्हणजे वेव्हलेंथ वाढली. असा सिद्धांत सी.व्ही. रमन यांनी मांडला, जो त्यांच्याच नावाने फेमस झाला. कुठला? रमन इफेक्ट. केव्हा मांडला त्यांनी तो? 28 फेब्रुवारी 1928 ला. आणि त्यांना त्यासाठी भेटलं 1930 नोबेल, रमन इफेक्ट साठी. आणि मग त्यांनी हे पण सांगितलं, त्यांनी आणखी इतर काही शास्त्रज्ञांनी हा जो अभ्यास केला होता, प्रकाश जेव्हा वातावरणातल्या कणांवर आदळतो तेव्हा प्रकाशाचे 7 रंग असतात ना, त्या 7 रंगांपैकी ब्ल्यू कलरचं स्कॅटरिंग जास्त होतं आणि रेड कलरचं स्कॅटरिंग कमी होतं. त्यामुळेच मग आकाश निळं दिसतं. आकाशाचं प्रतिबिंब समुद्र दिसल्यामुळे ते पाणी पण निळं दिसतं. संधी प्रकाश दिसतो म्हणजे संधी प्रकाश सूर्य अस्ताला गेल्यानंतर सुद्धा आकाश उजेड दिसतो ना आपल्याला. आणि दिवसभर सगळीकडे उजेड दिसतो. कशामुळे? स्कॅटरिंगमुळे. ठीक आहे. सपाट आरशामुळे म्हणजे प्लेन मिररमुळे तयार होणाऱ्या प्रतिमांच्या बाबतीमध्ये खाली काही विधान दिली आहेत, त्यापैकी योग्य विधान ओळखा. सपाट आरशामध्ये वस्तूची प्रतिमा संपूर्णपणे तयार होण्यासाठी वस्तूची उंची आरशाच्या उंचीपेक्षा अर्धी. वस्तूची उंची आरशाच्या उंचीपेक्षा अर्धी म्हणले. चूक आहे ना? आरशाची उंची वस्तूच्या उंचीपेक्षा अर्धी पाहिजे, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आणि दोन योग्य गेलात. हा, जेव्हा दोन आरशे परस्परांशी काटकोनात ठेवलेले असतील, काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन, नाही का? दोन आरशे एकमेकांशी परस्परांशी कशी ठेवले असतील? काटकोनात. तर त्या वस्तूच्या किती प्रतिमा मिळतील आपल्याला?
ही जर वस्तू असेल समजा त्यांच्या समोर ठेवली, एक मेणबत्ती ठेवली समजा, किती प्रतिमा? सूत्र काय रे? प्रतिमांची संख्या बरोबर 360 भागिले दिलेला कोण किती 90 -1 9 चौक 36 4 -1 बरोबर किती 3 म्हणजे करेक्ट आहे ना? किती प्रतिमा मिळतील? 3 प्रतिमा मिळतील. म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त अयोग्य आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दृष्टीपटलातील शंकुपेशीमुळे आपल्याला प्रकाशाची जाणीव होते. कोन सेल्समुळे लाईटचा सेन्स मिळतो का? नाही, चूक. रॉड्समुळे मिळतो ना. आणि दंडपेशीमुळे म्हणजे रॉड्समुळे रंगांची जाणीव होते का? नाही, चूक आहे. दोन्ही उलटे झाले ते. अयोग्य विधान ओळखायचे आपल्याला. मग दोन्ही अयोग्य आहे. कुठले? अ आणि ब. डोळा आहे ना आपला डोळा, आपल्या डोळ्यामध्ये हे असतं रेटिना. काय असतं? रेटिना. रेटिना म्हणजे दृष्टीपटल. दृष्टीपटलामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात. एक असतात रॉड्स टाईपच्या आणि एक असतात कोन्स टाईपच्या. रॉड्स म्हणजे दंडगोलाकार पेशी आणि रॉड्स म्हणजे कोन्स म्हणजे शंकवाकृती पेशी. या दंड पेशीमुळे आपल्याला अंधुक प्रकाशाची म्हणजेच प्रकाशाची संवेदना प्राप्त होत असते डोळ्यांना. आणि शंकू पेशीमुळे कशाची रे? रंगांची. माहिती आहे, दोन्ही उलटे झाले स्टेटमेंट. रॉड्सचं जे कार्य आहे अंधुक प्रकाशाची संवेदना प्राप्त करून देण्याचं, यासाठी डोळ्यामध्ये रोडोप्सिन नावाचं पिगमेंट तयार व्हावं लागतं. कुठलं रे? रोडोप्सिन. रोडोप्सिन तयार व्हायला कुठलं विटॅमिन लागतं? विटॅमिन ए. विटॅमिन ए लाच आणखी काय म्हणतात? रेटिनॉल म्हणतात. काय म्हणतात? रेटिनॉल. विटॅमिन ए लाच. विटॅमिन ए चा मेन सोर्स काय? बीटा कॅरोटीन. काय? बीटा कॅरोटीन. म्हणजे बघा, या एका गोष्टीशी किंवा याच्यामुळे होणारा आजार कुठला आहे? रात आंधळेपणा. बरोबर ना? मग रात आंधळेपणा हा शब्द कुठे जरी आला तर तुम्हाला एवढे शब्द आठवले पाहिजे. कुठले कुठले? रात आंधळेपणा संबंध रोडोप्सिनशी आहे, दंडपेशींशी आहे, विटॅमिन ए शी आहे, रेटिनॉलशी आहे, बीटा कॅरोटीनशी आहे. कळलं का? कारण का ते सगळं एकाच कुटुंबातले, सगळे एकमेकांशी संबंधित आहेत. कोण कोण कळलेत का? कोण कोण? रॉड्स, रोडोप्सिन, विटॅमिन ए, रेटिनॉल आणि बीटा कॅरोटीन, सगळे एकाच गोष्टी संबंधित आहेत. आणि राहिला शंकुपेशींचा प्रश्न. शंकुपेशी ज्या आहेत ना, या शंकुपेशींचं कार्य ओडोप्सिन नावाच्या पिगमेंटवर अवलंबून असतं. कुठल्या? ओडोप्सिन नावाचं एक पिगमेंट आहे, ओडोप्सिन. ओडोप्सिन पिगमेंट तयार करणारं जीन म्हणजे जनुक एक्स गुणसूत्रावर असतं रे. कशावर असतं? एक्स गुणसूत्रावर. ज्या व्यक्तीचं एक्स गुणसूत्र फॉल्टी असेल, एक्स क्रोमोझोम जर फॉल्टी असेल, त्यांच्याकडे ओडोप्सिन नाही तयार होणार. ओडोप्सिन जर नाही तयार झालं, शंकू पेशींचं कार्य बिघडेल. म्हणजे त्या व्यक्तीने कशाची जाणीव होणार नाही? रंगांची. म्हणजे कुठला आजार रे? रंग आंधळेपणा. कुठला आजार? रंग आंधळेपणा. कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस इज, प्रश्न येऊन गेला, लक्षात ठेवा. कलर ब्लाइंडनेस इज एक्स लिंक क्रोमोझोमल डिसीज, असा प्रश्न येऊन गेला आहे. काय? रंग आंधळेपणा हा एक्स गुणसूत्राशी संबंधित गुणसूत्री आजार आहे. कशी संबंधित? एक्स गुणसूत्राशी. मग कसा संबंध एक्स गुणसूत्राशी कळला का? कारण रंग संवेदना प्राप्त करण्यासाठी शंकू पेशींना कुठलं पिगमेंट लागतं? ओडोप्सिन. ओडोप्सिन तयार होणं हे कशावर डिपेंड आहे? एक्स क्रोमोझोमवर. कारण एक्स क्रोमोझोम मध्ये तो कोड असणार, ती माहिती असणार, जी हे ओडोप्सिन तयार करणार विशिष्ट एन्झाईमच्या सहाय्याने. हे जर फॉल्टी असेल तर हे तयार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. विद्युत चुंबकीय पट्ट्यातील तरंगांची वारंवारता उतरत्या क्रमानुसार ओळखा. उतरता क्रम, डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. हा, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ. तरंग लांबीचा चढता क्रम किंवा वारंवारतेचा उतरता क्रम. म्हणजे वारंवारता जास्त कडून कुठे जायचं आपल्याला? कमीकडे जायचं. कळलं का? मग हे इकडे डोकं लावायचं नाही पहिले. पहिले काय करायचं? पहिले स्पेक्ट्रम काढून घ्यायचा. आठवला का? पहिले स्पेक्ट्रम काढून घ्यायचा. स्पेक्ट्रम मध्ये ते सगळे जे रेज आपण शिकलो ते सगळे शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायचे. पहिले काय? रेडिओ, मायक्रो, इन्फ्रा, व्हिजिबल, अल्ट्रा, एक्स रेज आणि गॅमा रेज. कळलंय का आता? आता पटकन तुम्हाला उत्तर याचं शोधता येईल. आपल्याला उत्तर काय शोधायचं कळलं तुम्हाला आता? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे इकडून इकडे शोधायचंय. क्रम तिकडून इकडे लावायचा आपल्याला. कुठून? गॅमा कडून इकडे लावायचं. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात पहिले कोणी लागा? एक्स रे दिले, त्यामध्ये गॅमा नाहीचे ना कुठे येते पहिले. दिसेल पहिले कुठे गॅमा नाही. म्हणजे हे दोन, म्हणजे दोन पर्याय गेलेत. कळलं ना? एक्स रे दिले पहिले. एक्स रे नंतर कोणी अलीकडे रे? अल्ट्राव्हायलेट आहे. दोन इकडे पण आहे. बरं, त्याच्या अलीकडे कोण आहे? व्हिजिबल आहे. इथेच व्हिजिबल, इथं नाही ना. म्हणजे हे उत्तर आहे. संप. कळलं का? लक्षात आलंय का?
काय पार्ट पाहिजे तुम्हाला? स्पेक्ट्रम पार्ट पाहिजे. काय पार्ट पाहिजे? स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पार्ट पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मध्ये असणाऱ्या 7 वेगळ्या प्रकारची ऊर्जा. कुठल्या कुठल्या त्या? रेडिओ लहरी, मायक्रो लहरी, इन्फ्रारेड लहरी, त्यानंतर व्हिजिबल लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट, एक्स रेज आणि गॅमा रेज. सिक्वेन्स हाच पार्ट करायचा. प्रश्न कसाही उद्या तुम्ही त्याचा क्रम लिहू शकता असा जर आला तर. ठीक आहे. पुढे आता लाईट आणि मिरर लेन्सेस टॉपिक संपला. आता इथे सुरू झाला इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक करंट. हा महत्वाचा टॉपिक आहे. सगळ्यात जास्त प्रश्न इलेक्ट्रिक करंटवर येतात आपल्या फिजिक्स मध्ये. नंतर लाईट, नंतर साऊंड, नंतर हीट. ठीक आहे. आणि ते फोर्स प्रेशरवर फार कमी प्रश्न येतात. वर्क एनर्जीवर पण फार कमी प्रश्न येतात. लक्षात. तर दोन रोध एकसर जोडीने जोडले म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन जोडले. सिरीज मध्ये बेरीज ना रे, तर त्यांचा परिणामी रोध काय होतो? 50 होतो. आणि जर तेच रोध समांतर जोडीने जोडले म्हणजे पॅरलल मध्ये जर जोडले तर त्यांचा रेजिस्टन्स किती होतो? 12 होतो. किती होतो? 12. तर त्या रोधाची किंमत मी तुम्हाला रोध शोधायची राहतं. लक्षात. आता 50 होतो म्हणजे दोघांची बेरीज 50 यायला पाहिजे. मग यांची सगळ्यांची बेरीज 50 येते का? याची येते, याची पण येते, याची पण येते, याची नाही येत. हे गेलं मग, है ना. चौथ्याची येत नाही 50 म्हणजे 14 पण, म्हणजे 3 पर्याय लोक लावायचे आपल्याला. ठीक आहे. आता समांतर जोडणीमध्ये काय असतं माहिती ना? समांतर जोडणी सूत्र काय? 1/RP इज इक्वल टू 1/+1/. आता इथे आपण काय घ्यायचं? 20 आणि जर 30 घेतलं तर मग त्याचा एलसीएम किती येईल? 60. किती येईल? 60. मग निघतं का ते? 20 आणि 30 याचा एलसीएम येतो 60. 20 त्रिक 60, 30 दुने 60, 5/60, 12 पंचे 60 म्हणजे आरपी इज इक्वल टू 12. कळलं का? 25 का नाही घेतलं मी? कळलं तुम्हाला? का नाही घेतलं सांगा बरं? एलसीएम त्याचा 50 किंवा 25 पण येऊ शकत होतं. कळलं ना? मग 25 एलसीएम आला म्हणजे 1/25 म्हणजे विषय तिथं संपला. आपल्याला उत्तर काय पाहिजे? उत्तर आपल्याला ऑलरेडी 12 पाहिजे ना आपल्याला उत्तर. मग मी त्याच्या नंतर हा तर 10 आणि 40 पण, आता ते सगळं तुमचं स्मार्टनेस, तुम्ही किती पटकन ते हे करतात. 10 आणि 40 पण का नाही घेतलं? कारण त्याचा एलसीएम 40 येत होतं. बरोबर ना? त्या एलसीएम जर 40 आला तर मग आता 40 आणि 40 एका 40, 4 आणि 1 5, 5/8 त्याचं पण उत्तर येत नव्हतं. लक्षात. म्हणजे तुमचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे म्हणून आपण पर्याय कुठला घेतला? डायरेक्ट 20 आणि 30 हे त्याचं उत्तर आहे. या टाईपचा एक प्रश्न आयोगाने विचारला होता 3 वर्षापूर्वी. फक्त इथे दिलं होतं 40 आणि इथे दिलं होतं 10. हा प्रश्न येऊन गेला अशा टाईपचा. आणि दोन्ही परीक्षा लिहून गेला, राज्यसेवा पण आणि कंबाईन पण. ठीक आहे.